बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय। गेल्या 60 वर्षांचा रेकॉर्ड उष्णतेने मोडलेला आहे। राजस्थानमधील जोधपूरमध्ये देशातील सगळ्यात जास्त तापमान म्हणजे 51 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। 1956 नंतर भारतातील हे सगळ्यात जास्त तापमान आहे। उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश राज्यांना उष्णतेच्या या लाटेचा फटका बसलेला आहे। राजस्थानमधील चुरूचं तापमान 50च्या पलीकडे पोहोचलंय, तर बारमेर, गंगासागर, जैसलमेर, कोटा आणि जयपूरचं तापमान 45च्या पार आहे। दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। अहमदाबादमध्ये गेल्या 100 वर्षातलं सगळ्यात जास्त तापमान म्हणजे 48 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। तर राज्यातही उन्हाचा कहर बघायला मिळतोय। विदर्भाला इशारा देण्यात आलाय तो उष्णतेच्या लाटेचा। पुढचे 3 दिवस ही उष्णतेची लाट विदर्भवासियांना सतावणार आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागांना पुढच्या 3 दिवसात उष्ण लाटेला सामोरं जावं लागणार आहे, असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। देशातलं सगळ्यात जास्त तापमान हे जोधपूर इथे नोंदवण्यात आलेलं आहे। 51 डिग्री सेल्सिअस तापमान जोधपूरमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे। देशातलं हे सगळ्यात जास्त तापमान आहे। तर राज्यातलं जास्त तापमान हे विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। विदर्भ अजूनही 45च्या पारच आहे। राजस्थानात देशातलं सगळ्यात जास्त तापमान 51 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। विदर्भामध्ये पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट कायम असणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मोठी बातमी आपण जय महाराष्ट्रवर बघतोय। राज्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला हीच परिस्थिती बघायला मिळते। देशाच्या अनेक भागांमध्ये देखील हीच परिस्थिती बघायला मिळते। खास करून उत्तरेकडची जी राज्य आहेत त्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तापमान भयानक वाढलेलं आहे। पारा 50च्या पार पोहोचलेला आहे। जोधपूरमध्ये सगळ्यात जास्त तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। पहलोदी इथे 51 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। विदर्भामध्ये पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि उष्माघाताचे बळी देखील मोठ्या प्रमाणावर जायला सुरुवात झालेली आहे। ही परिस्थिती आपण संपूर्ण देशभरातली बघतोय। खास करून उत्तरेकडची जी राज्य आहेत, मध्य भारतातली जी राज्य आहेत त्यामध्ये उष्णतेची ही लाट आपल्याला बघायला मिळते। फलोदी इथे 51 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। अहमदाबादमध्ये देखील तापमानाचे 100 वर्ष जुने रेकॉर्ड मोडलेले आहेत। 48 डिग्री सेल्सिअस इथे तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये देखील हीच बघायला मिळते। मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, सगळीकडे उष्णतेची लाट आहे। इंदोरमध्ये तापमान 44 डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे पोहोचलेलं आहे। देशभरातली जर सगळ्यात उष्ण शहरांची यादी काढली तर ती राजस्थानमधील फलोदी क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे। त्या ठिकाणी 51 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। चुरूमध्ये 50.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। बिकानेर आणि बाडमेरमध्ये 49.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। रामचंद्र साबळे आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ आहेत। सर, तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे की संपूर्ण भारतामध्ये जवळपास आपल्याला हीच परिस्थिती बघायला मिळते। उष्णतेची लाट अजूनही कायम आहे। किती दिवस हा प्रभाव राहू शकतो? मॉन्सूनचा दिलासा या सगळ्या भागांना केव्हापर्यंत मिळू शकतो?
साधारणपणे ही परिस्थिती जी आहे ती हवामान बदलाची परिस्थिती आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतोय, हाच हा परिणाम आहे असं माझं स्पष्ट मत आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये देखील ही परिस्थिती खूप गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या काही आकडेवारी माझ्याकडे आता प्राप्त झालेली आहे. 1-2 डिग्रीनी प्रत्येक ठिकाणी तापमान उन्हाळी हंगामात वाढलेलं आहे आणि राजस्थानमध्ये देखील वाढलेलं आहे. संपूर्ण भारतातलीच परिस्थिती हवामान बदलाच्या याला एक प्रेरक ठरलेली आहे आणि त्यामुळे मान्सूनवर देखील याचा परिणाम होणार आहे हे निश्चित आहे. येत्या खरीप हंगामामध्ये येणारा मान्सून त्याच्यावर हा प्रभाव निश्चितपणे राहणार आहे. आपण जरी कितीही म्हटलं 106% सरासरीचा पाऊस होईल, ते पावसाच्या वितरणात निश्चितपणे फरक पडेल. काही वेळेला अतिवृष्टी, काही वेळेला एकदम ड्राय स्पेल, अशा प्रकारची परिस्थिती या मान्सून हंगामात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तापमानातली ही वाढ ही गेल्या कित्येक वर्षातली जास्तीत जास्त वाढ आहे. 1998 साल हे जगातलं उष्ण वर्ष म्हणून घोषित केलं गेलं होतं. आता 2016 हे याहून उष्ण वर्ष भारतातलं असेल असं यावरून सगळ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राजस्थानमध्ये वाढणारं तापमान हे अतिशय हवेचे कमी दाब व्हायला अतिशय अनुकूल ठरणारं आहे. परंतु जरी ते ठरणारं असलं तरी काही नॉर्मल तापमान जे असतं गेल्या 30 वर्षाचं त्याहून ही तापमान कितीतरी अधिक आहे आणि त्यामुळं एकूणच परिस्थिती, वातावरण आणि इतर हवामान हे शेतीच्या दृष्टीने तर भयंकर घातक आहे. त्याचं कारण असं की जेव्हा तापमान वाढतं तेव्हा बाष्पीभवन वेगात वाढतं, पाणी क्षमता घटते, प्यायच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. मग पिकांना पाणी कुठून देणार, असे सगळे समस्या शेतीची तर फार निगडीत समस्या आहेत. या सगळ्या यावर उपाय म्हणून पाणी साठवणं आणि होणाऱ्या पावसाचं पाणी साठवणं हा एकमेव उपाय राहणार आहे आणि त्याचा वापर ज्या वेळेला पाण्याचा तुटवडा भासेल तेव्हा करणं. या भारतालाच सगळं प्लॅनिंग करावं लागणार आहे. एकूण 12 राज्यामध्ये हे प्लॅनिंगची गरज आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियानाने त्याला सुरुवात झालेली आहे. सर, आणखी एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायची इच्छा आहे की तुमच्याकडनं आम्ही ही माहिती ऐकलेली होती की ही परिस्थिती पावसासाठी किंवा मान्सूनसाठी पोषक परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये काही बदल झाला असं तुम्हाला वाटतंय का, का अजूनही ही वाढत जाणारी उष्णता ही मान्सूनसाठी पोषक आहे असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत जे काही माझ्या हातात आकडेवारी मार्च, एप्रिल, मेची पुण्याची काही आता आलेली आहे, त्यातून मला असं दिसतं की पुण्याचं सरासरी तापमान गेल्या 30 वर्षाचं 37°C होतं. आता ते 38.7° पर्यंत वाढलेलं आहे सरासरी या गेल्या 4 महिन्यातलं 3 महिन्यातलं तापमान. त्याचा अर्थ असा की सरासरी होणं, अधिक तापमान होणं हे काही फार चांगली बाब नाहीये. किंवा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मधली जी सरासरी असते, मे मधली सरासरी असते, ती फार ओलांडून 21 डिग्रीनी वाढणं हे मान्सूनसाठी अतिउपयुक्त ठरेल असं मला काही फारसं वाटत नाही. कारण नॉर्मल जी तापमानं आहेत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मधली तशी तापमानं पाहिजेत, तेव्हा मान्सून चांगला आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन चांगलं राहतं. जेव्हा आपली तापमानात फार फरक दिसतो तेव्हा मान्सूनच्या वितरणात फरक होतो आणि मग काही वेळेला अतिवृष्टी तर काही वेळेला ड्राय स्पेल, पावसात मोठी उघडीप, हे प्रकार मान्सूनमध्ये आता अलीकडे जास्त जाणवायला लागलेत आणि कमी पावसाचे दिवस कमी होऊन कमी दिवसात अधिक पाऊस काही ठिकाणी होतोय, तर काही ठिकाणी पाऊसच होत नाही अशी स्थिती राज्यामध्ये काही ठिकाणी झालेली आहे. त्यातलं प्रामुख्यानं नगर जिल्ह्यातला जो काही एक भाग आहे, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातला जत आणि कवठे महांकाळ वगैरे तो भाग आहे, त्या भागामध्ये हे प्रामुख्यानं आता दिसायला लागले. पण आताची परिस्थिती बघितल्यानंतर जे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत सरासरीपेक्षा जास्त पावसाचे, ते अंदाज किंवा शक्यता आहेत त्या अजूनही खऱ्या ठरतील असं तुम्हाला वाटतंय? ते अंदाज खरे ठरतील, पण माझं म्हणणं हेच आहे की कमी दिवसात अधिक पाऊस होणं आणि त्यानं नुकसान होणं हा प्रकार होऊ शकतो. म्हणजे पावसाचं वितरणाला महत्व आहे. 106% हे जे वितरण आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जर समान व्यवस्थित वितरण झालं तर मग पिकंही चांगली येतात, शेती चांगली पिकते, पाण्याचं साठे व्यवस्थित होतात. परंतु त्याच्यातच जर वितरणात फरक झाला, काही वेळेला अतिवृष्टी आणि काही वेळेला उघडी, तर मग त्याचा शेतीवर देखील परिणाम होतो, बाकीच्या जीवनमानावर परिणाम होतो. काही वेळेला एखाद्या ठिकाणी अतिपाऊस झाला आणि मग नुकसान झालं असं होऊ शकतं. अशा प्रकारचा मान्सूनवर प्रभाव करणारी ही हवामान बदलाची स्थिती आहे असं माझं मत आहे. धन्यवाद साबळे सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.